आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। आज मोदींसोबत संवाद होता, 1.5 तास त्यांनी भाषण केलं। काय नेमका संदेश सगळ्या महायुतीच्या आमदारांना दिला? नाही, आमदारांचं सौभाग्य होतं, सगळ्यांना पंतप्रधानांनी एवढा वेळ दिला, चांगला संवाद केला, चांगली दिशा दिली आणि मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यासारखं एक परिवारासारखी बैठक होती आणि सगळ्या आमदारांसोबत बसून जेवले। तर मला असं वाटतं हे मोठं आमदारांसाठी एक उपलब्धी आहे की महाराष्ट्रांना एवढी मोठी संधी देशाच्या पंतप्रधानांनी दिली। कुठेतरी महायुतीतले 230 आमदारांपेक्षा अधिक आमदार होते, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र काम करा, समन्वयाने काम करा असा एक संदेश दिला। नाही, असा तो उद्देश नव्हता। उद्देश एवढाच होता की जीवनामध्ये कशाचे प्रसंग येतात, कशा प्रकारातून जावं लागते आणि त्या प्रसंगातून चांगले आचार विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनामधले अनेक उदाहरण त्यांनी सांगितले। आमच्या आमदारांसाठी, आमच्यासाठी ते एक प्रेरणादायक आहे आणि मला निश्चित वाटते सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे। कुटुंबाकडे सुद्धा लक्ष द्या, राजकारणात काम करत असताना कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही। कुटुंब प्रमुख जसा बोलते, कुटुंबाची काळजी घेते, तशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं एक मार्गदर्शन केलं। म्हणून एक आपुलकीची आणि एक पारिवारिक बैठक होती। कसं वातावरण कसं होतं आतलं सभागृहातलं? कारण प्रत्येक नवखे आमदार जे होते, नवीन आमदारांना पहिल्यांदाच मोदींशी संवाद साधता आला त्यावेळी। नाही, चांगलं वातावरण होतं, अति उत्साहाचं होतं, अत्यंत प्रेरणादायी होतं, अत्यंत सगळ्यांचं मनोबल वाढवणारं होतं आणि चांगल्या या अशा वातावरणामध्ये प्रत्येक जणांनी आपल्या त्या ठिकाणी याचा संवाद घेतला आणि त्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन निश्चित आमच्या जीवनामध्ये अनेकांना शिकायला मिळेल। कुठेतरी वन टू वन बोलता आला, आमदारांना काही प्रश्न विचारता आले या सगळ्या संवादात? प्रश्न म्हणजे मी म्हटलं ना, पारिवारिकच बैठक होती, सगळे सोबतच होतो, सगळे पारिवारिक बोलले, पारिवारिक ऐकलं, पारिवारिक जाईल महायुतीमध्ये पुढे भविष्य काळात। कारण मोदी एक वेगळा संदेश देऊन गेलेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। ऊर्जा आहेच आणि ऊर्जावान मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब। ऊर्जा तर आहेच, पण देशाच्या पंतप्रधानांनी जी ऊर्जा देऊन गेले आणखी ताकद वाढेल। साहजिकच आहे, रवी राणा आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने महायुतीतल्या सगळ्या आमदारांमध्ये अधिकची ऊर्जा जी आहे ते निर्माण झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन नागनाथ सोबत विनायक डावरुंग, TVNine मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।